छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर उकरून टाकण्याची मागणी सध्या विश्व हिंदू परिषदेकडून केली जाते। यामुळे जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत। ही परिस्थिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे हाताळत आहेत। ते स्वतः आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? हे सगळे मुद्दे समोर येत आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, कशी हाताळताय? बजरंग दलाने आत्ताच निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये आणि मागील एक आठवड्यापासून या अनुषंगाने विविध चर्चा वर्तमानपत्रातून मीडियातून येत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाभरामध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कुठेही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडणार नाही याची पोलीस अधीक्षक साहेब आणि CP साहेबांनी दक्षता घेण्यासंदर्भात आमची बैठक पण झालेली आहे। वेरूळ परिसरामध्ये खुलताबाद परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जी मान्यवर मंडळी या संदर्भामध्ये आंदोलन करण्यासाठी येण्यासंदर्भात बातम्या आला त्याच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश पण त्या ठिकाणी काढलेले आहेत। आता यांचं जे काही निवेदन आहे ते आम्ही शासनाला पाठवून देऊ आणि आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुद्धा विनंती केलेली आहे की जिल्ह्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही। कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, अफवेला बळी पडू नका, अफवा पसरू नका। प्रशासन सदैव सज्ज आहे आणि कुठेही शांतता सुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो। मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदीचा आदेश तुम्ही काढला होता, या स्वरूपाचे आणखीन कुठले आदेश काढलेले आहेत आणि ही खबरदारी कशी घेताय? नाही, आतापर्यंत आम्ही 3 वेळेस मागच्या आठवड्यामध्ये 3 मान्यवरांचे जे येणार होते जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या इथं येण्यानं शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झालेली होती आणि तसा अहवाल पोलीस अधीक्षक साहेबांनी दिला होता। त्याच्या अनुषंगानं आम्ही प्रतिबंधात्मक आदेश काढले होते। फक्त श्री एकबोटे यांच्याच विरोधात नाही तर बाकी काही आंदोलनकर्ते येणार होते त्यांच्या विरोधात पण काढलेले आहेत आणि शांतता व्यवस्था बिघडू नये यासाठी कायद्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा अंमल केला जाईल आणि जोपर्यंत हा विषय जो आहे इतर चर्चेमध्ये आहे आणि त्यामुळे काही कुठे अफवा पसरवून किंवा काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या येऊन विनाकारण काहीतरी गोंधळ होऊन शांतता बिघडू नये यासाठी पोलीस विभाग आणि आमचा विभाग आणि सर्वच जण आम्ही दक्ष आहोत। मिलिंद एकबोटेशिवाय दुसरे 2 कोण आहेत ज्यांच्या विरोधात पण प्रतिबंधात्मक नोटीस काढली? नाही, त्यांना बरेच दिवस झाले सांगलीचे काही कार्यकर्ते येणार होते त्यांच्या विरोधात काढले होते। त्याच्यानंतर आणखी कुठल्या तरी मला वाटतं सातारा जिल्ह्यातून काही मंडळी येणार होते त्यांच्या विरोधात काढले होते आणि काही जणांचे आता निवेदन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत तर त्या संदर्भामध्ये SP साहेब त्याची तपासणी करत आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आवश्यकता वाटलं तर आम्ही निश्चित ते प्रतिबंधात्मक आदेश काढू। येणाऱ्या काळात म्हणजे पाडवा ज्या दिवशी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा केला जातो त्या दिवसापर्यंत काही बंदोबस्त वाढणार आहेत का? त्याचं कसं नियोजन? नाही, बंदोबस्त आम्ही वाढवलेलाच आहे पूर्ण जिल्हाभरामध्ये आणि खुलताबाद परिसरामध्ये मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि हे जे काय आपले आता या महिन्यामध्ये पाडवाच नाही, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, असे काही सण त्योहार उत्सव आहेत त्या अनुषंगानं आम्ही पोलीस बंदोबस्त वाढवून ठेवलेलाच। तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सतर्क असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।